सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, सीएमची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधी स्पष्ट। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे फोन करून पाठिंबा मागितला। बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। मागच्या आठवड्यात पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका। ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार। पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तसंच उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करू, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही। राहुरीच्या पोटनिवडणुकी संदर्भात स्थानिक पदाधिकारी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार। माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे राहुरीच्या जागेसाठी आग्रही। राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर, अनिल जाधव यांना वंचितकडून राहुरीत उमेदवारी। पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा निर्णय। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता। तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यामुळे मागे घेण्याची शक्यता। पत्रात 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख। पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत देखील पत्रात उल्लेख। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांची TV9 मराठीला माहिती। राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षामुळे आमदारांमध्ये चलबिचल असल्याची सूत्रांची माहिती। 15 ते 20 आमदारांचा थेट पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला। जयंत पाटील पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर। जय पवारांची आज बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। जय पवार आज कसबा भवनमध्ये आढावा बैठक घेणार। बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन, प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती देण्याच्या जिल्हाध्यक्षांना सूचना। सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवारांचा दौरा असल्याचं कारण सांगितलं। दौऱ्याचं कारण सांगून जिल्हाध्यक्षांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न। प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्यासाठी कट रचल्याचा आरोपीचं प्रकरण। बच्चू कडूंचा आवाज असलेली कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवणार। आज दुपारी भाजप आमदार प्रवीण तायडेंची महत्त्वाची पत्रकार परिषद। सांगलीत रातोरात बसवण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शहरातील राम मंदिर चौकात बसवला। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा घटनेच्या ठिकाणी विश्रामबाग पोलीस दाखल। अनधिकृतपणे पुतळा बसवू नका, पुतळा काढून घ्या, पोलिसांची विनंती। सांगलीच्या राम मंदिर चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा समन्वयानं बाजूला काढला। आयलँडच्या समोर भगव्या ध्वजाखाली बसवला होता पुतळा। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांची धामधूम। उद्यापासून संस्थान करून ठराव मागण्याची प्रक्रिया सुरू होणार। दुग्धविकास विभागाकडून ठराव मागणीचा कार्यक्रम जाहीर। ठराव मागणीची प्रक्रिया 14 मेपर्यंत सुरू राहणार। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची आज निवड होणार। जिल्हा परिषदेच्या आवारात 144 कलम लागू। शिवसेना राष्ट्रवादीने यावर बहिष्कार टाकलाय। सातारात राष्ट्रवादी शिवसेनेचा झेडपी सभापती निवडीवर बहिष्कार। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी शिवसेनेचे सदस्य भाजपने फोडल्याचं कारण देत बहिष्कार। सूत्रांची माहिती, आज सातारा झेडपी सभापतीची निवड होणार होती। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून अपघात। अपघातात 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश। रात्री उशिरापर्यंत स्थानिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य।
मंत्री गिरीश महाजन आणि झिरवाळांकडून दिंडोरीमधील अपघाताच्या घटनास्थळाचा आढावा। झिरवाळांसमोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश। तर अपघाताची घटना अतिशय गंभीर, विहिरीला कंपाऊंड का केलं नाही, झिरवाळांचा सवाल। दिंडोरी अपघात प्रकरणात विहीर मालकावर गुन्हा दाखल। विहीर मालक राजेंद्र गजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। नाशिकच्या दिंडोरीतील अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू। शाळेतील स्नेहसंमेलनाची परवानगी होती का, याचीही चौकशी होणार। नांदेडमध्ये हाणामारीत 3 जणांचा मृत्यू। भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी, कारण अद्याप अस्पष्ट। धाराशिवच्या भूम तालुक्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा। द्राक्ष बागांचं नुकसान। अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान। आमदार चंद्रकांत पाटलांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आठवड्याभरात दुसऱ्यांदा मोठं नुकसान। ज्वारी, गहू, मक्का, रब्बी पीक जमीनदोस्त। धुळ्यामधील विविध भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। शिरपूर तालुक्यातील 480 शेतकऱ्यांचं 392 हेक्टरवर नुकसान। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसानं कराड तालुक्यातील वीट भट्ट्यांचं प्रचंड नुकसान। विटा अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजल्यानं करोडो रुपयांचं नुकसान। वीट भट्टीच्या नुकसानाचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी। नाशिकच्या अजंग परिसरात गारपिटीमुळे कलिंगड पिकाला तडाखा। जोरदार गारपीट झाल्यानं शेतातील कलिंगडाला मोठे तडे गेलेत। संपूर्ण पीक खराब अवस्थेत। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये अवकाळी पावसानं सिग्नलचा पोल कोसळला। कंत्राटदारावर गुन्हा दाखल। या प्रकरणी नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामुळे प्रशासनाची पोलखोल झाली आहे। पुण्यातील मे जीपी टॉनिक्स सिस्टीमचे कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठं नुकसान। बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी संकटात। नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अर्जुननगरमधील घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। घरातील भांडी, धान्य, कपड्यांचं मोठं नुकसान। जळगावच्या भडगावमध्ये अवकाळी पावसाचा फटका। गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडांवरील शेवगा खाली पडून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात। कलिंगडाच्या वेलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता। ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट परिसरात अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ। घरच्या छताचं कौल आणि सिमेंटच्या पत्र्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान। जवळपास 2,2500 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। 127 गावातील 4,500 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। पुढील 2 दिवस पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता। आमदार गोपीचंद पडळकरांकडून सांगलीच्या जत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव निधीची मदत करण्याचीही मागणी। परभणीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पूर्णा रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल। पावसानं आंबा, ज्वारी, कांदा यासह इतर पिकांचंही नुकसान। बीड जिल्ह्यात सलग 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। भर उन्हाळ्यात नदी, ओढे पाण्यानं प्रवाहित। बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा। तर 3 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना फटका। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 8,490 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यातील 430 गावांना पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे मका, केळी आणि ज्वारी आणि इतर फळबागांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाटमध्ये गारपिटीमुळे शेतीचं नुकसान, आमदार माऊली कटके आणि आमदार अशोक पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, जिल्ह्यात 832 हेक्टर पिकांचं नुकसान, कांदा, मका, ज्वारी, बाजरी आणि गहू पिकाला सर्वाधिक फटका. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका, भाजीपाला, आंबा, टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट पिकांचं नुकसान, शेतकरी संकटात. नाशिकच्या मालेगावात अवकाळी पावसाचा लिंबू बागांना फटका, वादळी वाऱ्यामुळे लिंबूची झाडं उन्मळून कोसळली आहेत. ऐन हंगामात नुकसान झाल्यानं लिंबू उत्पादक शेतकरी संकटात. पुण्याच्या भोर तालुक्यातील वडगावमध्ये अवकाळी पावसामुळे घरांची पडझड, भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांकडून नुकसानीची पाहणी, शेतातील परिस्थिती आणि ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुण्यातील आंबेगावमध्ये कडाक्याच्या उन्हात भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या मेंढपाळांवर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं नवं संकट. थंडी, गारपीट आणि रोगराईमुळे शेळ्या मेंढ्यांचा जीव जास्त धोक्यात असल्याचं समोर, पशुधन डोळ्यासमोर दगावत असल्यानं मेंढपाळ हतबल. यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून 22 लाखांच्या तुरीचा ट्रक पळवला, या प्रकरणी 3 जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 234 क्विंटल तूर जप्त. नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स, रुग्णालय, निवासी, शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण होणार. हॉटेल, खासगी संस्थेत सिलेंडर दिल्यास कारवाई होणार. अनेक भागात घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत. नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स, रुग्णालय, निवासी, शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण. गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद. एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालकांकडून भाडेवाढ, पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार. मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार. 30,000 रिक्षाचालकांपैकी 7,000 रिक्षाचालकांना प्रति 5 लिटरनं गॅस दिला जाणार.